लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हा विरोधकांचा आणि जनतेचा मूलभूत अधिकार आहे। विकास कामे, सरकारी निर्णय किंवा प्रशासनातील त्रुटींवर आवाज उठवला म्हणून राज्याचा अपमान होत नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिसिंग लिंक प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उपस्थित केलेला सवाल याच लोकशाही अधिकाराची आठवण करून देणारा आहे। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही वक्तव्यांवर आक्षेप घेत संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीच्या भाषेतील गांभीर्याचा मुद्दा उपस्थित केला। मुख्यमंत्री हे केवळ एका पक्षाचे नेते नसतात, तर संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व करणारे प्रमुख असतात। त्यामुळे त्यांच्या शब्दात संयम, समतोल आणि जबाबदारी दिसणे अपेक्षित असते। जनतेच्या पैशातून उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांबाबत प्रश्न विचारणे हे विरोधकांची जबाबदारी आहे। एखाद्या प्रकल्पात त्रुटी असतील, अपघात घडले असतील किंवा प्रशासनाकडून चुका झाल्या असतील तर त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे। प्रश्न विचारणाऱ्यांना विरोधक म्हणून गप्प बसवण्याचा प्रयत्न लोकशाहीच्या भावनेला बाधक ठरू शकतो। राज ठाकरे यांनी राजकीय भाषेतील वाढत्या कटुतेकडेही लक्ष वेधलंय। महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही स्पष्ट वक्तेपणाची आणि विचारांच्या संघर्षाची राहिली आहे। मात्र हा संघर्ष मुद्द्यांवर आधारित असावा। सरकारने टीका ऐकण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि विरोधकांनीही जनहिताचे प्रश्न ठामपणे मांडले पाहिजे। राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला मुद्दा केवळ एका व्यक्ती किंवा पक्षापुरता मर्यादित नाही। तो सत्तेतील जबाबदारी, लोकशाहीतील संवाद आणि राजकीय संस्कृतीच्या भवितव्याशी संबंधित आहे। सत्तेला प्रश्न विचारणारा आवाज हा लोकशाहीचा श्वास असतो। तो दाबण्याऐवजी त्यातून सुधारणा करण्याची संधी घेतली पाहिजे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।